मतदानानंतर तब्बल 11 दिवसांनी मतदानात 60% वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले। यावरून निवडणूक आयोग अदृश्य शक्तीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सांगलीत केला। याबाबतचे वृत्त दैनिक लोकसत्ताच्या साईटवर देखील प्रसिद्ध झाले आहे। गुरुवार दिनांक 2 मे रोजी सकाळी खासदार राऊत यांचे सांगलीत आगमन झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, मतदान झालेल्या दिवशीच मतदानाची टक्केवारी जाहीर होत असते। मात्र यावेळी आयोगाकडून पहिल्या टप्प्यानंतर तब्बल 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर 3 दिवसांनी मतदानाची टक्केवारी जाहीर करताना यामध्ये 6 ते 7% अचानक वाढ झाली आहे। हा प्रकारच धक्कादायक असून नांदेडमध्ये 52% मतदान झाले होते, त्यात अर्धा किंवा 1% वाढ होऊ शकते। मात्र आता 62% कसे होऊ शकते? वाढीव मतदान नेमके कोणाला झाले? यामुळे प्रश्न निर्माण होत असून आयोगाच्या कामकाजावर विश्वास कसा ठेवायचा हा गंभीर विषय आहे। डिजिटल इंडिया असे एकीकडे जाहीर केले जात असताना हा गोंधळ कुणाच्या सांगण्यावरून होतो हे कळायला हवे। मोदी शहा यांच्या दबावाखाली आयोग काम करते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। भारताचा निवडणूक आयोग भारताचा राहिला नसून तो मोदी शहा यांचे बाहुले ठरला आहे। यामुळे आयोगाने माती खाल्ली आहे हे स्पष्ट झाले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, सांगली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।